हॅलो फ्रेंड्स, आज आपण स्टार्ट करतोय मॅट्रिक्स. मॅट्रिक्स म्हणजे काय? आता मॅट्रिक्स कशाला म्हणतो? मॅट्रिक्स आपण लिहिताना कसं लिहितो ते बघूया. मॅट्रिक्स लिहिताना आपण काय लिहितो? हे इथे A11, A12, A13, इथे आणखीन A14, A15 हे सगळं घेणार. लास्टला काय येणार? A1N. ठीक आहे. त्यानंतर सेकंडला काय लिहिणार? A21, A23, A24, सॉरी इथे A22, त्यानंतर A23, इथे A24, A35 आणि इथे काय येणार? A2N. तसंच इकडे जर खाली बघायचं झालं तर काय येणार? इकडे A31 येणार, A34 येणार. म्हणजेच काय इथे इकडेही सवन होणार आणि इथे सवन होताना काय येणार? AM1, AM2, AM3 आणि इकडे काय लास्टला AMN. म्हणजे हा कुठला मॅट्रिक्स झाला? M/N ऑर्डरचा मॅट्रिक्स झाला. ठीक आहे. ह्या मॅट्रिक्सला असं इथे क्लोज केलं समजा. तर आता ऑर्डर म्हणजे काय? त्यामध्ये कशा कशा ऑर्डर असतात? कशाला आपण रो म्हणतो, कशाला आपण कॉलम म्हणतो बघूयात. हे म्हणजेच काय आहेत आपले? हे रो आहेत. हे म्हणजेच काय आहेत? आपले रो आहेत. आणि कॉलम कोणते? तर कॉलम आहेत कोणते? हे व्हर्टिकल जे आहेत ना आपले, ते म्हणजेच काय असतात? कॉलम असतात. यामध्ये आता त्यानुसार आपले टाईप पडतात. रो मॅट्रिक्स, कॉलम मॅट्रिक्स, नंतर आणखी भरपूर सारे टाईप आहेत, ते बघूयात. ठीक आहे. आता त्यामध्ये आणखीन एक महत्वाचा पार्ट म्हणजे काय असतो माहितीये का? नोटेशन देतो आपण. काय देतो? आय इज इक्वल्स टू लिहितो. आय इज इक्वल्स टू काय असतं? सिंगल रो. रो जर लिहायचा असेल तर आय ने डिनोट करतो. आणि जर कॉलम लिहायचं असेल तर काय करतो? कॉलम जर लिहायचं असेल तर काय करतो? आपण जे नी नोट करतो. नोटेशन आहे ते फक्त आय आणि जे. म्हणजेच आता आपण जर मॅट्रिक्स समजा लिहायचा म्हणला, समजा हाच मॅट्रिक्स जर लिहायचा म्हणला तर आपण लिहिताना कसं लिहिणार? ए इज इक्वल्स टू मॅट्रिक्स ऑफ AIJ, A1I1, AI1J1, AI1 J2 हे असं सगळं. समजा आता हा मॅट्रिक्स आपण 2x2 चं लिहिणार आहोत तर त्या टायमाला कसं? AI2 J1, AI3 J3, सॉरी AI2 J2 हे असं मॅट्रिक्स लिहिणार. म्हणजे इथेच काय हे डिनोट करते? इथलं आहे काय म्हणतं? हे फर्स्ट रो आहे आणि काय J1 म्हणजेच काय? फर्स्ट कॉलम आहे. इथे काय? फर्स्ट रो आहे पण कॉलम कसं आहे? सेकंड आहे. इथे सेकंड आहे. इथे काय म्हणतं? हे सेकंड कॉलम आहे आणि सेकंड रो, सॉरी फर्स्ट कॉलम आहे. हे असं आपण नोट डाऊन करत असतो आय आणि जेच्या टर्म मध्ये. नेक्स्ट आता टाईप कोणकोणते पडतात ते बघूया मॅट्रिक्सचे. ठीक आहे. आता नेक्स्ट फर्स्ट आहे रो मॅट्रिक्स. तर आता हे रो मॅट्रिक्स लिहिताना आपण कसं लिहितो? एक्झाम्पल घेऊयात आपण. ए हा मॅट्रिक्स लिहायचा आहे आपल्याला समजा. तर इथे 1, 2 हे 3. तर हा काय झाला? रो मॅट्रिक्स झाला. म्हणजे रो जो आहे तो 1 आहे आणि हे कॉलम जे आहेत ते काय आहेत? आपले 3 आहेत. आपला जो इथला ऑर्डर मध्ये आता ही काय झाली? 1/3 अशी ऑर्डर झाली. यामध्ये काय? हे फर्स्ट जो आहे यालाच आपण M पण म्हणतो आणि हा काय डिनोट करतो? रो डिनोट करतो. आणि हा 3 जो काही आहे याला आपण N म्हणतो आणि हा काय डिनोट करतो? तो कॉलम डिनोट करत असतो. ठीक आहे. नेक्स्ट कोणता आहे आता? कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय असतं? समजा आपल्याला आता इथे ए मॅट्रिक्स आहे तर हीच संख्या घेऊ. तर त्या टायमाला काय? फक्त ते कॉलमच्या फॉर्म मध्ये दिलेले असणार. म्हणजेच काय? हे 1, हे 2, हे 3 हे असं लिहिलेलं असणार. आणि ह्याची जर ऑर्डर पाहायची झाली तर काय? 3/1. म्हणजेच काय? ते 3 रो आहेत. हे रो असे हॉरिझॉन्टल असतात, कॉलम व्हर्टिकल. तर 3 रो आहेत. 1, 2, 3 हे असे 3 रो आहेत आणि हे कॉलम काय? फक्त सिंगल आहे. यालाच आपण काय म्हणतो? कॉलम मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स मध्ये सिंगल रो असतो, कॉलम मॅट्रिक्स मध्ये सिंगल कॉलम असतो. ओके. आता थर्ड आहे रेक्टँग्युलर मॅट्रिक्स. रेक्टँग्युलर मॅट्रिक्स मध्ये आता काय असतं? समजा आता आपण इथे एक्झाम्पल घेतलं तर ए जर मॅट्रिक्स घेतलं आपण समजा, तर इथे 1 हे 2 हे 3 4 5 6 हे काय झालं? 2/3 चा हा मॅट्रिक्स झाला.
तर 2/3च्या मॅट्रिक्समध्ये काय आहे, स्क्वेअर आहे का, नाहीये, कारण की इथे जर ही ऑर्डर कशी आहे आपली, एक 2 आहे तर एक 3 आहे, म्हणजे सेम सेम नाहीये. जर इथे 2/2 असतं तर आपण काय म्हणलं असतं, हा स्क्वेअर मॅट्रिक्स आहे. आणि जर हे ऑर्डर सेम नसेल, म्हणजे m = n असेल, तर त्या टायमाला काय असणार, तो रेक्टँग्युलर मॅट्रिक्स असणार. इथे काय असणार आहे टर्म, याच्यासाठीची कंडिशन m ≠ n. ठीक आहे. आता नेक्स्ट कोणतं आहे, चौथा नंबर आहे स्क्वेअर मॅट्रिक्स. ठीक आहे. स्क्वेअर मॅट्रिक्सचं एक्झाम्पल जर घेतलं, आता समजा A = 1 2 3 4 5 6 7 8 9 हा आपला मॅट्रिक्स आहे. कशाचा, 3/3चा. तर इथे काय आहे, m = n आहे. हे m = n आहे. तर याच्यासाठीची कंडिशन कोणती असते, m = n. याच मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो, स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. त्यानंतर आहे 5th नंबर नल मॅट्रिक्स. नल मॅट्रिक्स कशाला म्हणतो, A समजा इथे ऑल टर्म सगळ्या काय आहेत, 0 आहेत, तर त्या टायमाला आपण त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो, नल मॅट्रिक्स म्हणतो. हा, मग ह्याची ऑर्डर सेम असो या डिफरंट असो. समजा या रेक्टँग्युलर मॅट्रिक्समध्ये पण इथे सगळे ऑल टर्म 0 आले असतात, तर त्या मॅट्रिक्सलाही आपण काय म्हणलं असतं, नल मॅट्रिक्स. म्हणजेच काय, ह्या मॅट्रिक्ससाठी काय, ऑल एलिमेंट्स, ह्या प्रत्येक गोष्टीचे याला काय म्हणतो आपण, एलिमेंट्स म्हणतो, AIJ. आणि हे जर समजा AIJ = 0, ऑल एलिमेंट्स आर = 0, तर त्याला आपण काय म्हणतो, नल मॅट्रिक्स. ठीक आहे. नेक्स्ट मॅट्रिक्स साठीच्या काही इम्पॉर्टंट टर्म बघूयात. म्हणजेच काय, आता समजा आपल्याला काय दिलेलं आहे, आता एखादा मॅट्रिक्स दिलेला आहे, A मॅट्रिक्स आहे समजा 1 2 3 4 5 6 7 8 9 हे असं आपल्याला काय दिलेलं आहे, 3/3चं मॅट्रिक्स दिलेलं आहे. तर ह्या 3/3च्या मॅट्रिक्समध्ये त्यांनी काय, आता प्रिन्सिपल डायगोनल कोणता असतो ते विचारलेलं आहे. आपल्याला अशा एक्झाम मध्ये क्वेश्चन येत नाही, आपल्याला काय विचारू शकतात ते पण सांगते. स्टार्टिंगला बघा, प्रिन्सिपल डायगोनल म्हणजे काय असतो, हा आपला प्रिन्सिपल डायगोनल असतो. आणि यासोबत आपला ऑफ डायगोनल कोणता असतो, हा म्हणजेच कोणता, हा ऑफ डायगोनल झाला. याला आपण प्रिन्सिपल डायगोनल म्हणतो आणि याला आपण ऑफ डायगोनल म्हणतो. ठीक आहे. तर आता यामध्ये आता ट्रेस हा एक पॉइंट आहे, ट्रेस ही एक पॉइंट आहे. तर त्या ट्रेसचं काय असतं ते बघूया. सम ऑफ ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट, म्हणजे या ट्रेस कसा कॅल्क्युलेट करतो. आता समजा आपल्याला काय करायचंय, ए जे मॅट्रिक्स आहे, सॉरी माझ्याकडून थोडीशी गडबड होते, ट्रेस ऑफ ए फाइंड आउट करायचे. ट्रेस ऑफ ए फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, ऑल प्रिन्सिपल डायगोनल जे एलिमेंट आहेत ना, तर त्यांची ऍडिशन करणार. म्हणजेच काय, 1 + 5 + 9, तर या तिन्हींची ऍडिशन केली की आपल्याला काय मिळतो, ट्रेस मिळतो. किती मिळाला, तो 15 मिळाला. तर हा ट्रेस कसा घेतो, या ट्रेसच्या काही प्रॉपर्टीज असतील, तर त्या प्रॉपर्टीज बघूयात. प्रॉपर्टीज ऑफ ट्रेस. ठीक आहे. प्रॉपर्टी नंबर 1. तर आता यामध्ये फर्स्ट प्रॉपर्टी कोणती, ट्रेस ऑफ A ट्रान्सपोज = ट्रेस ऑफ A. ठीक आहे. A ट्रान्सपोज जर घेतला, समजा आता हाच सेम मॅट्रिक्स आहे, ह्याच मॅट्रिक्सचा आपण काय करूया, तिथे ट्रान्सपोज घेऊया. A ट्रान्सपोज मध्ये काय लिहितो आपण, 1, हे जे हॉरिझॉन्टल रो आहेत ते कॉलम मध्ये लिहिणार, 1 2 3 4 5 6 7 8 9 हा काय झाला, A ट्रान्सपोज. आता पहा, ट्रेस ऑफ A ह्या मॅट्रिक्सचा ट्रेस काय आहे, 1 + 5 + 9. याच्यामध्ये आता A ट्रान्सपोज साठीचा प्रिन्सिपल डायगोनल कोणता, हाच आहे, 1 + 5 + 9. म्हणजेच काय, ट्रेस ऑफ A अँड ट्रेस ऑफ A ट्रान्सपोज काय असतो, सेम असतो. फर्स्ट प्रॉपर्टी कळाली. सेकंड, ट्रेस ऑफ K × A = K × ट्रेस ऑफ A. याचा अर्थ काय होतो बघा. आता समजा आपल्याला आता काय दिलेला आहे, हाच मॅट्रिक्स दिलेला आहे,
याच मॅट्रिक्सला आपण के ची टर्म मल्टिप्लाय करतोय. समजा के आहे, के ची व्हॅल्यू आहे. के म्हणजे काय असतो इथे? कॉन्स्टंट असतो. कॉन्स्टंट घेतला आपण, 3 घेतला. ठीक आहे. तर ट्रेस फाइंड आउट करताना समजा त्या ट्रेसला आपण काय केलं, यालाच 3 ने मल्टिप्लाय केलं. तर हा ट्रेस किती आला आपला? 45 समजा ट्रेस आला. तर आता ह्यांनी काय म्हणलंय? के इंटू ए. समजा ह्याच ए मॅट्रिक्सला आपण के नी मल्टिप्लाय केलं, तर के इंटू ए फाइंड आउट केला. तर इथे काय 3 ने ऑल टर्म्सला एलिमेंट्सला मल्टिप्लाय होईल. तर इथे काय ना 3, इथे 6, इथे 9, इथे 12, इथे 15, त्यानंतर 18, हे 21, 24 अँड 27. ठीक आहे. हे सगळं के ने मल्टिप्लाय केलं. कसं? 3 इंटू 1, 3 इंटू 2, 3 इंटू 3, 3 इंटू 4 हे अशा टर्मला मल्टिप्लाय करून आपण के इंटू एचा मॅट्रिक्स केला. आता इथला डायगोनल कोणता आहे? हा आहे. याचा ट्रेस फाइंड आउट करा. ट्रेस ऑफ के इंटू ए तो काय येणार आहे? 3 प्लस 15 प्लस 27. जर या सगळ्यांची ऍडिशन केली तर आपल्याला काय मिळणार आहे? 45. म्हणजेच आपला आन्सर काय आलं? ट्रेस ऑफ ए के इंटू ट्रेस ऑफ ए इज इक्वल्स टू ट्रेस ऑफ के ए. सेकंड प्रॉपर्टी कळाली. आता थर्ड प्रॉपर्टी. ट्रेसची थर्ड प्रॉपर्टी काय म्हणते बघा. ट्रेस ऑफ ए प्लस बी इज इक्वल्स टू ट्रेस ऑफ ए प्लस ट्रेस ऑफ बी. ठीक आहे. समजा आता आपल्याला इथे काय दिलेलं आहे? मॅट्रिक्स दिलेला आहे, बी मॅट्रिक्स दिलेला आहे. कोणता आहे तो? आपण सध्याला इथे समजून घेण्यासाठी म्हणून कॅल्क्युलेशन सोपं हो म्हणून घेतोय. हे पूर्ण होल मॅट्रिक्स दिलेला आहे 1 1 1 1 1. ठीक आहे. हा बी मॅट्रिक्स आहे 3/3 चा. याचा जर ट्रेस फाइंड आउट केलं तर काय येणार आहे? ट्रेस ऑफ बी काय येणार आहे? ट्रेस ऑफ बी आहे आपल्याकडे 3, 1 प्लस 1 प्लस 1 हा डायगोनल आहे यासाठीचा. ठीक आहे. आणि ट्रेस ऑफ ए आपण फाइंड आउट केला होता. इथेच हे समजा आता हे के काढून टाका. फक्त आपण ए मॅट्रिक्स साठी बघतोय. तर ट्रेस ऑफ ए काय कॅल्क्युलेट केलं होतं? 15. ठीक आहे. आपल्याला ट्रेस ऑफ ए पण माहिती आहे. आता समजा आपण ए प्लस बी ह्या मॅट्रिक्सची ऍडिशन केली तर त्या टाइमला मॅट्रिक्स कसा होईल ते बघूया. ए प्लस बी करतोय आपण. तर ए प्लस बी करताना काय करणार? हे 1 प्लस 1 2, हे 1 प्लस 2, हे 3, 3 प्लस 1 4, 4 प्लस 1 5, हे असे ऍडिशन करणार. हे 6, हे झालं 7, हे 8 9 अँड 10. ठीक आहे. तर आता ट्रेस ऑफ ए बी काढायचं आहे आपल्याला. ट्रेस ऑफ ए बी काय येणार आहे आपला? इकडे बघा. ट्रेस ऑफ ए बी 2 प्लस 10 प्लस 2 प्लस 6 प्लस 10 हा आपला प्रिन्सिपल डायगोनल आहे. या प्रिन्सिपल डायगोनलचा ऍडिशन म्हणजेच आपण ट्रेस घेत असतो. तर हा ट्रेस ऑफ ए बी आला आपला 18. ठीक आहे. आणि इथेच पहा ट्रेस ऑफ ए प्लस ट्रेस ऑफ बी ह्या दोघांची ऍडिशन केली तर काय येते? ती पण 18 येते. म्हणजेच काय? थर्ड प्रॉपर्टी ही आपण बघितली कशी येते ते. ठीक आहे. आता फोर्थ प्रॉपर्टी. फोर्थ प्रॉपर्टी काय म्हणते बघा. ट्रेस ऑफ ए इंटू बी इज इक्वल्स टू ट्रेस ऑफ बी इंटू ए. समजा हाच मॅट्रिक्स ठेवलेला आहे आपण. बीचा मॅट्रिक्स सेम ठेवला आपण 1 1 1 1 1 1 1 1 1. तर समजा आपण ए आणि बी चं मल्टिप्लिकेशन केलं त्यानुसार आपल्याला काहीतरी मॅट्रिक्स मिळाला. इथे समजा आपल्याला सेम मॅट्रिक्स मिळत असेल 1 2 3 4 5 6 7 8 9. आपण जर समजा इथे समजा आपण बी इंटू ए केलं तर काही फरक पडणार आहे का? नाही. तरीही आपला डायगोनल काय राहणार आहे? सेमच राहणार आहे 1 प्लस 5 प्लस 9. तर त्यानुसार आपलं काय? ट्रेस पण सेमच येणार. ठीक आहे. हे झाले एक्झाम्पल. तुम्हाला जस्ट समजण्यासाठी म्हणून एक्झाम्पलच्या फॉर्म मध्ये सांगत आहे. हेच एक्झाम्पल तुम्हाला विचारले जातील असंही नाही. ठीक आहे. नेक्स्ट अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. नेक्स्ट मॅट्रिक्स कोणता आहे? पहिले झाले होते 5 झाले होते. आय थिंक हा 6वा मॅट्रिक्स आहे. कोणता आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कशाला म्हणतो ते बघा. ए समजा एक मॅट्रिक्स आहे
1 2 3 0 4 5 0 0 6 म्हणजेच काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे ऑल एलिमेंट्स जे काही असणार आहेत ते 0. प्रिन्सिपल डायगोनलच्या ज्या डाऊनवर्ड साईडचे एलिमेंट आहेत ते काय, ऑल 0 आणि वरच्या साईडचे नॉन 0. म्हणजेच आपण याला काय लिहू शकतो, Aij इज इक्वल्स टू 0 इफ, हे कधी होणार, कशासाठी, तर I इज ग्रेटर दॅन J. यामध्ये कोणती कंडिशन, I इज ग्रेटर दॅन J असेल तर Aij चे जे काही एलिमेंट आहेत ते सगळे 0. म्हणजेच इथे काय येणार आहे, इथे आपण लिहिताना काय लिहितो, A21 लिहितो, इथे लिहिताना काय लिहितो, A31 लिहितो, इथे लिहिताना काय लिहितो, A32 लिहितो. तर त्या टायमाला काय, म्हणजे हे आय धरतो आपण आणि हे जे धरतो, तर आय ग्रेटर दॅन जे असेल तर ते एलिमेंट काय आहेत, सगळे 0 आहेत. तर त्यालाच काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स पण म्हणतो. तुम्हाला एक्झाम मध्ये विचारताना अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स कोणता आहे म्हणून सांगा किंवा ओळखा असं म्हणतील, आणि त्या टायमाला हे असं मॅट्रिक्स देणार नाहीत, ते ह्या कंडिशन देतील आणि ह्या कंडिशनवरून तुम्हाला ओळखायचं आहे की ते कोणतं मॅट्रिक्स आहे. समजा क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे, हे तुम्हाला क्वेश्चन दिलेलं आहे आणि त्यांनी विचारलं, ही अशी कंडिशन दिलेली आहे, त्यांनी विचारलं अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे का लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे का स्क्यू मॅट्रिक्स आहे, कोणता मॅट्रिक्स आहे असं विचारलं, तर त्या टायमाला तुम्हाला सांगता आलं पाहिजे की हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे. आता हा झाला अप्पर ट्रायंग्युलर. सेम ॲज लोअर ट्रायंग्युलर पण असतो. लोअर ट्रायंग्युलरला नेमकं काय करतो ते बघा. लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स 7 नंबरचा मॅट्रिक्स आहे. समजा आता इथे ए मॅट्रिक्स आहे, 1 2 1 0 0 2 3 0 4 5 6. लोअर ट्रायंग्युलरला काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या वरचे ऑल एलिमेंट जे काय आहेत ते 0. म्हणजे इथे आपण कंडिशन जर लिहायची झाली तर कंडिशन किती कशी लिहू शकतो, Aij इज इक्वल्स टू 0 इफ I इज लेस दॅन J. I इज लेस दॅन J असेल तर त्या टायमाला हे 0. आता तुम्हाला मी हे सांगायचं विसरली, आपण जर हा ए मॅट्रिक्स लिहित असू तर त्यामध्ये आपण लिहिताना कसं लिहितो, A11 A12 A13 A14, सॉरी इथे 21 आहे, 21 A22 A23 A31 A32 A34, सॉरी 33. ठीक आहे. तर त्यांनी हे फर्स्ट म्हणजे काय असतं, आपलं आय असतं, सेकंड म्हणजे जे असतं. लोअर ट्रायंग्युलरला बघा त्यांनी काय म्हणले, आय इज लेस दॅन जे असेल, म्हणजे आता आय इज लेस दॅन जे आहे का, इथे आय इज ग्रेटर दॅन जे आहे, इथे पण आय इज ग्रेटर दॅन जे आहे, इथे पण आय इज ग्रेटर दॅन जे आहे. जर हे एलिमेंट 0 होत असतील तर काय म्हणणार आपण, अपर ट्रायंग्युलर आहे. इथे काय, आय इज लेस दॅन जे आहे, आय इज लेस दॅन जे, आय इज लेस दॅन जे. हे जर ऑल एलिमेंट 0 होत असतील तर त्या टायमाला काय म्हणणार, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता 8 नंबर कोणता, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल मॅट्रिक्स मध्ये काय असतं बघा, समजा आपल्याला ए मॅट्रिक्स आहे आता दिलेले, जे प्रिन्सिपल डायगोनल आहे त्याला सोडून बाकीचे ऑल एलिमेंट्स आर 0. ओनली प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर नॉन 0 असतात. तर यामध्ये कंडिशन कोणती असते, Aij इज इक्वल्स टू 0 कधी, I इज नॉट इक्वल्स टू J. म्हणजेच काय, I इज नॉट इक्वल्स टू J असेल. इथे काय येणार आहे, A11 येतं, इथे A122 येतं, इथं A33 येतं. बाकीच्या ठिकाणी जर बघायचं झालं तर इथे काय, ऑल टर्म्स जे काय आय आणि जे काय असतं डिफरंट येतं, त्यामुळे ऑल एलिमेंट्स आर 0 कधी, तर I इज नॉट इक्वल्स टू 0 असेल, I इज नॉट इक्वल्स टू J असेल तर. ठीक आहे. त्यालाच आपण डायगोनल मॅट्रिक्स असं म्हणतो. आता स्केलर मॅट्रिक्स. स्केलर मॅट्रिक्स आणि डायगोनल मॅट्रिक्स मध्ये डिफरन्स काय येतो बघा. स्केलर मॅट्रिक्स, समजा आता हा ए मॅट्रिक्स आहे, K 0 0 0 K 0 0 0 K हा मॅट्रिक्स दिलेला आहे. तर ऑल डायगोनल एलिमेंट्स आर इक्वल्स टू K. म्हणजे Aij इज इक्वल्स टू K इफ I इज नॉट इक्वल्स टू J. ही अशी कंडिशन याची. तर ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट काय असतात, K असतात आणि बाकीचे एलिमेंट काय 0 असतात. स्केलर डायगोनल साठी आता आपल्याला आणखीन एक केस असते,
ते म्हणजे काय, हे असंही लिहू शकतो, किंवा AIJ इज इक्वल्स टू के. कधी, तर I इज इक्वल्स टू जे. ह्यासाठी आपल्याला काय AIJ काय असतं, के असतं. आणि AIJ इज इक्वल्स टू 0, I इज नॉट इक्वल्स टू जे. त्या टायमाला हे 0. ठीक आहे, हे झालं स्केलर मॅट्रिक्स. हा कोणता आहे, 9th नंबरचा आहे. आता 10th नंबरचा मॅट्रिक्स बघा. 10th नंबरचा मॅट्रिक्स कोणता आहे, आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स. आयडेंटिटी मॅट्रिक्स मध्ये काय असतं ते बघा. आता समजा आता आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे, इथे आधी काय होतं, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स डिफरंट पण असू शकत होते. पण आयडेंटिटी मॅट्रिक्सला तसं नसतं. आयडेंटिटी मॅट्रिक्सला ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर 1. हे काय असतात, ऑल प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर 1. तर इथे आपलं कंडिशन काय, AIJ इज इक्वल्स टू 1 इफ I इज इक्वल्स टू जे. आणि सेकंड कोणती, AIJ इज इक्वल्स टू 0 इफ I इज नॉट इक्वल्स टू जे. ह्या काय झाल्या, कंडिशन झाल्या. ठीक आहे, नेक्स्ट. आता आहे 11th नंबर कोणता, ट्रान्सपोज मॅट्रिक्स. ट्रेसच्या प्रॉपर्टीज समजवत असताना त्या टायमाला मी सांगितलं होतं ए ट्रान्सपोज वगैरे आपण कसं घेतो. तर इथे बघूयात. समजा आपल्याला ए मॅट्रिक्स दिलेला आहे 1 3 4 5 10 12 6 9 7 असं आपल्याला काहीतरी मॅट्रिक्स दिलेला आहे. तर त्या टायमाला याचं जर ट्रान्सपोज काढायचं म्हणलं तर ट्रान्सपोज कसा घेणार आपण, A1 3 4 म्हणजे हे जे काही एलिमेंट आहेत ते आपण कॉलम मध्ये मांडणार. 1 3 4 5 10 12 6 9 7 हे काय झालं, आपला ए ट्रान्सपोज झाला. ठीक आहे, यालाच आपण काय म्हणतो, ट्रान्सपोज मॅट्रिक्स. आता ट्रान्सपोज मॅट्रिक्सच्या काही प्रॉपर्टीज आहेत, त्या कोणत्या त्या बघूयात. समजा फर्स्ट प्रॉपर्टी काय, ए ट्रान्सपोज ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए. इज इक्वल्स टू काय असतं, ए असतं. समजा आता इथे काय काढलेलं आहे आपण, ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काढलेला आहे आणि डबल याचा ट्रान्सपोज घेतला तर आपल्याला काय सेम मॅट्रिक्स मिळणार आहे, डबल एच मॅट्रिक्स मिळणार आहे. म्हणजेच काय, फर्स्ट कंडिशन मिळेल आपल्याला. सेकंड, के इंटू ए ट्रान्सपोज इज इक्वल्स टू के इंटू ए ऑफ ट्रान्सपोज. समजा आपण इथे जर बाहेर मल्टिप्लाय केला इथे 3 ने मल्टिप्लाय केलं किंवा 1 ने मल्टिप्लाय केलं, कोणती रॅन्डम, के हा काही कॉन्स्टंट असतो, त्याची व्हॅल्यू काही असू शकते, 1 2 3 प्लस पण असू शकते किंवा मायनस पण असू शकते. तर त्या टायमाला इथे जर मल्टिप्लाय केलं तर आपल्याला काहीतरी मॅट्रिक्स मिळेल. सेम ए ट्रान्सपोजला जर आपण के नी मल्टिप्लाय केलं आणि त्याचा जर ट्रान्सपोज घेतला तर काय मिळणार आहे, ही कंडिशन मिळणार आहे. म्हणजेच कसं, आता समजा आपल्याला इथं स्मॉल मॅट्रिक्स घेऊया म्हणजे समजवण्यासाठी लवकर जाईल. हा 1 2 3 4 हा 2x2 चा मॅट्रिक्स आहे. आपण काय म्हणलं, के नी मल्टिप्लाय केलं. समजा इथे 2 ने मल्टिप्लाय केला तर हा मॅट्रिक्स काय होणार आपला, 2 4 6 8 हा मॅट्रिक्स झाला. के इंटू ए हा मॅट्रिक्स. समजा ह्याच मॅट्रिक्सचं काय केलंय आपण, ट्रान्सपोज घेतलंय, ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतलाय. ए मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज काय असणार आहे, 1 2 3 4 आणि याला जर आपण के नी मल्टिप्लाय केलं, तर काय येणार, तर के काय होता आपला 2 होता, तर याला जर 2 ने मल्टिप्लाय केलं तर किती येणार आहे, 2 6 4 8. ठीक आहे, हा झाला के इंटू ए ट्रान्सपोज, हा झाला. आणि इथे काय म्हणलंय, के इंटू ए चा ट्रान्सपोज घ्यायचा आहे, म्हणजे याचा जर ट्रान्सपोज घेतला आपण तर तो किती येणार आहे, इथे 2 4 6 8. ठीक आहे, म्हणजेच काय, हे मॅट्रिक्स सेमच येतात, म्हणून सेकंड कंडिशन आपली सॅटिस्फाय होते. ठीक आहे, नेक्स्ट थर्ड कंडिशन काय आहे, ए प्लस बी चा ट्रान्सपोज इंटू इथे असं आहे ना, ए ट्रान्सपोज प्लस बी ट्रान्सपोज. म्हणजे काय, एका 2 मॅट्रिक्स दिलेले आहेत, दोघांच्या ऍडिशनचा ट्रान्सपोज घेऊ किंवा
ए सेपरेट सेपरेट ट्रान्सपोज करा आणि त्या दोघांची ऍडिशन करा, सेम मॅट्रिक्स मिळेल. ठीक आहे. 4th नंबर, ए इंटू बी ट्रान्सपोज इज इक्वल्स टू बी ट्रान्सपोज ए ट्रान्सपोज. त्यानंतर 5th, ए इनवर्स ऑफ ट्रान्सपोज इज इक्वल्स टू ए ट्रान्सपोज. ठीक आहे. ह्या झाल्या प्रॉपर्टीज. या प्रॉपर्टीजशी रिलेटेड काही क्वेश्चन नंतर पाहूयात आपण. आधी आपण सगळ्या प्रॉपर्टीज आणि मॅट्रिक्स पाहून घेऊया. यानंतर पाहणार आहेत आपण सिमेट्रिक मॅट्रिक्स, क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स, ऑर्थोगोनल मॅट्रिक्स, मायनर मॅट्रिक्स आणि ऍडजॉइनिंग मॅट्रिक्स. आणि नंतर डिटर्मिनंटच्या काही प्रॉपर्टीज बघूयात आणि काही मॅट्रिक्स आहेत ते पण पाहूयात. त्यानंतर आपण प्रॉब्लेम स्टार्ट करूयात. हे पाहूयात आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत आपण इथे स्टॉप होतोय. तुम्हाला जर माझं लेक्चर आवडलं असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.